आम्ही आलेलो आहोत इथे फिरोजबाईकडे आणि हा आमचा एक विद्यार्थी घ्या त्याला इकडे चल बा. खरं तर त्याचे दोन भाऊ मदतीला आपण मुद्दामून बोलवलेले आहेत कारण येणेरेवरनं त्या मुलाला इथपर्यंत घेऊन येणं मला तेवढं शक्य नव्हतं आणि योगायोगाने आज त्याचा वाढदिवस आहे आणि म्हणून हो गया ना 20 का जा सकते है ना. चल जाऊ बा त्याला तिथे ठेव बघा गाडीवर आपल्या इथे घे इथं ठेव एकदम. हां मयूर दोन पायात अंतर घे हां सग पुढं मला तू याला घेऊन जा. मी आलोच लगेच कमी बघ घेऊ. हां वो रे बाजूला मी बसतो. चल नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की काल जी आपली साताऱ्याची मुलगी होती ती त्या आली आणि तिचं आपण जो व्हिडिओ टाकला तिचं आपण सर्टिफिकेट बनवलं. तर लगेचच तुम्ही पाहताय की हा आमचा मुलगा एक आहे ज्याला चालता येत नाही, बोलता येत नाही आणि बसता येत नाही. तर त्याचं प्रॉब्लेम असा आहे की तो राहतो आपल्या नंदनवनमध्ये. त्याला आई नाही आहे, वडील आहेत जे टेम्पोवर हमाली करतात. तर हे असतात नगरमध्ये आणि मुलाचे डॉक्युमेंट जे बनलेले आहेत ते आहे औरंगाबाद म्हणजे अर्थातच आत्ताचं आपलं संभाजीनगर. तरी ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे की नक्की काय करायचं. तरी पण तुम्ही पाहतायत की फिरोजबाई जे आहेत त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही ह्या मुलाचं पुन्हा एकदा रिन्युअलसाठी म्हणजे खरं तर तुम्हाला माहिती आहे की हा मुलगा दिसताना तुम्हाला अगदी 16-17 वर्षाचा दिसतो पण याचं वय वर्ष आत्ता 22 आहे. आणि खरं तर जेव्हा आपण 18 वर्षाचं मूल होतं त्यावेळी त्याला आपण संजय गांधी निराधार योजना किंवा अपंग योजना याच्यामधनं जे काही त्यांना आर्थिक मदत मिळते त्यासाठी आपण पालकांना त्यांचे सर्टिफिकेट काढायला लावतो किंवा त्यांचा शासकीय सुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून खरं तर ह्या सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात. पण तुम्हाला माहिती आहे की शासकीय कामं म्हटली की मग कागदपत्राशिवाय ती चालत नाही आणि कागदपत्रामध्ये पण त्याला ते बंद करायला आणि कागदपत्रामध्ये पण आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये क्युरीज येतात आणि त्या क्युरीज करायचं म्हटलं की सगळा गोंधळ असतो. तर असो हा मुलगा ज्याचं खरं तर जे सर्टिफिकेट UDID कार्ड बनवलं होतं ते छोटं असताना बनवलेलं होतं आणि आत्ता त्याला जर संजय गांधी दिव्यांग योजनेतून जर त्याला मानधनाच्या बाबतीत जर आपल्याला फाईल द्यायची असेल तर तो 18 वर्ष पूर्ण आहे ती आपल्याला दाखवावं लागेल आणि म्हणून खरं तर सगळ्या ह्या कागदपत्रांचा खटाटोप करावा लागतो. खरं तर खूप अवघड प्रोसेस असतात परंतु मी जे काही व्हिडिओ टाकतो आहे आणि त्यातून जे काही लोक सहकार्य आपल्याला दाखवत आहेत म्हणून अगदी खूप जे काही अडचणी आहेत त्यातल्या काही अडचणी आपल्या कमी होत आहेत आणि लोक मदत करत आहेत. तर आपले फिरोजबाई जे आहेत ते देखील आपल्याला म्हणजे मागाशी तुम्ही पाहिलं की इथे खूप सारी गर्दी होती तरी पण त्यांनी त्या लोकांना सांगितलं की तो मुलगा असा आहे त्यामुळे तो बसू शकत नाही. तर त्यांनी लगेचच आपलं हे काम करून दिलं. तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं की जुन्नर तालुक्यात नवे आपल्या महाराष्ट्रातला कुठलाही दिव्यांग बांधव असेल तर त्याला आपल्या संपर्क जोडून द्या जेणेकरून आपण त्यांना मदत करू. कारण आपल्याला दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने आपण काम करतोय. चला मित्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ देता येईल. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.